बीटरूट कटलेट. चला तर पाहूयात रेसिपी. तर या ठिकाणी एक बटाटा मोठ्या साईजचा मधून कापून घेतलेला आहे, कुकरमध्ये टाकून घेऊयात. त्यासोबत एक बीट साल काढलेलं आहे, ते सुद्धा आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात. कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. कुकर बंद करून शिट्ट्या घेऊयात. जवळजवळ 80% इतकंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 शिट्ट्या घेतल्या होत्या मी. पटकन बटाटा आपण किसणीनं किसून घेऊयात. छान किसून झाला की आपल्याला बीटसुद्धा किसून घ्यायचं आहे. बटाटा जास्त शिजवलेला नाही आहे, नाहीतर तो पूर्ण गाळ झाला असता. बाकीची पण तयारी करून घेतली आहे. या ठिकाणी यासाठी मी पोहे भिजून घेतले आहे. जवळजवळ ते 4 चमचे आहे. नॉर्मल आपले कांदा पोहेचे पोहे आहेत ते. त्यासोबत कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि ढोबळी मिरचीसुद्धा मी एक मीडियम साईजची कापून साईडला ठेवली आहे. चवीनुसार मिरची कापून घेतलेली आहे. त्यासोबत या ठिकाणी लसूण जवळजवळ 3 ते 4 पाकळ्या टेचून घेऊन साईडला ठेवलेल्या आहेत. आणि कोटिंगसाठी आपल्याला इथं जाड रवा लागणार आहे, तो सुद्धा वाटीमध्ये घेऊन ठेवलेला आहे. आता बीट किसून घेऊयात. ही छोट्या साईजची किसणी आहे. छानपैकी पटकन किसून घेऊयात. या चॅनलवरती मी घरगुती साध्या सिंपल आणि घरात असलेलेच घटक वापरून बनवलेल्या रेसिपीज या ठिकाणी मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत असते. तर अशाच घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर ह्या चॅनलची लिंक किंवा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं का. तर आता आपण बीटरूट एक साईड किसून झालेली आहे, दुसरीसुद्धा झालेली आहे, म्हणजे पूर्ण एक बीटरूट किसून झालेलं आहे. चला तर इतर घटक घालून घेऊयात. त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथं मिरची घालून घेतली आहे चवीनुसार. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. कोथिंबीर भरपूर सारी कापलेली घालून घेतली आहे. त्यानंतर या ठिकाणी पोहे भिजवत घातले होते, ते आपण मस्त कुस्करून घ्यायचे आहेत. पोहे धुवून त्यातलं पाणी काढून घेतलं होतं. चला तर ते मिक्स करून घेऊयात. छान एकजीव करायचं आहे मिश्रण. पोह्यांनी आपल्या या कटलेटला बाइंडिंग मिळणार आहे. छान एकजीव करायचं आहे. याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण पोहेसुद्धा घरामध्ये नॉर्मली आपल्याकडे अवेलेबल असतं. छान एकजीव करायचं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत. त्यापूर्वी पोहे आणि हे मिश्रण मस्त एकजीव झालं की आपल्याला एक अंदाज येईल की हे मिश्रण कितपत बनतं आहे आणि किती बाइंडिंग पुरेसं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये काही ॲड करावं लागणार आहे. नॉर्मली 4 चमचे पोहे परफेक्ट माप आहे. चला आता इतर घटकसुद्धा घालून घेऊयात. चवीनुसार या ठिकाणी लाल तिखट घातलेलं आहे. मी या ठिकाणी अर्धा चमचाच घेतलं होतं ते. त्यानंतर धना पावडर घातली आहे अर्धा चमचा.
त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे चवीनुसार. मस्त मळून घेऊयात आपण आता याला. एकजीव होईपर्यंत. अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट बनणारे हे कटलेट्स आहेत. तुम्ही हे असे बनवून फक्त तळायचं ठेवून मस्त तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. अगदी घरामध्ये छोटीशी पार्टी असेल आपल्याकडे किंवा कोणी गेस्ट येणार असतील किंवा नाश्त्याला, सकाळच्या नाश्त्याला आपल्या स्वतःसाठी तुम्ही असे बनवून रात्रीच तयार करून ठेवू शकता. सकाळी मस्त शॅलो फ्राय करायचे, मुलांच्या टिफिनला, सगळ्यांसाठी अतिशय उत्तम असा हा नाश्ता आहे. चला तर रेसिपीमध्ये आता या ठिकाणी आपण कटलेट जेवढ्या मापाचे आपल्याला बनवायचे त्याचा एक अंदाज घेतला आहे. मस्त हातावरती घेऊन आपण याला एकजीव करायचा आहे. त्यानंतर आपण त्याला आकार देणार आहे. मी गोल आकार दिला आहे, तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. अतिशय कलरफुल आणि टेस्टी हे कटलेट बनवून तयार होतात. नक्की आवर्जून आपल्या घरी बनवायला विसरू नका हे कटलेट. आणि पुढचे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. अशा छान छान रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. तर पाहू शकता जाड रव्यामध्ये हे कटलेट घोळवून घेतल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत. पटकन सगळे कटलेट आपण असे घोळवून घेऊयात जाड रव्यामध्ये. नंतर आपल्याला ह्याला तव्यावरती शॅलो फ्राय करायचं आहे. ही रेसिपी अगदी तुम्ही डाएटवाल्यांना सुद्धा देऊ शकता, कारण आपण यातला तळणार नाही आहेत, आपण याला शॅलो फ्राय करणार आहे. तेल हे आपल्याला आपल्या मर्जीनुसार वापरायचं आहे शॅलो फ्राय करताना, कमी किंवा जास्त. अतिशय पोटभरीचा चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. कलर बघा किती सुंदर आला आहे. आणि कोटिंगचा रवा हा जाडच वापरायचा आहे, त्यामुळे कटलेट अतिशय सुंदर दिसतात. झटपट असे सर्व बनवून घेतले, रव्यामध्ये घोळून घेतले की आपल्याला ते शॅलो फ्राय करायला इझी जातात. हे अगदी तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर केले आणि फ्रीजमध्ये ठेवले नंतरनं सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ते. चला तर मग आता शॅलो फ्राय करायचे आहेत तर त्याची एक तयारी करून घेऊया. त्यापूर्वी तुम्हाला एकदा जवळून दाखवते की कशा प्रकारे ते दिसणार आहेत. ओके, पटकन तेल आधी तव्यावरती घालून घेतलेलं आहे. तेल गरम होत आहे. चला तर मग पटकन सर्व कटलेट्स आपण शॅलो फ्राय करायला टाकूयात. या ठिकाणी मी लो टू मीडियम गॅस ठेवलेला आहे. पटकन सगळे कटलेट्स ठेवून घेऊयात. या ठिकाणी जवळून कटलेट्स दाखवायचं मी शूट केलं होतं, पण एडिटिंगच्या टायमाला कुठं गेलं काय कळलंच नाही. असो, थोडंसं आपल्याला हवं तसं कमी जास्त प्रमाणामध्ये आपण इथं तेल टाकून घेऊयात. आधीही मी थोडंसं तेल टाकलं होतं तव्यावरती आणि या ठिकाणी अगदी थोडंसं लाईटली दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपण ते फ्राय करून घेणार आहे. दिसायलाही मस्त आणि चवीलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ नेमका कुठून पाहत आहात याचा मेसेज करायला विसरू नका बरं का. आणि रेसिपी पण सुचवा की तुम्हाला नेक्स्ट कोणती व्हिडिओ रेसिपीचा हवा आहे.
साईड पलटी करून घेऊयात। जवळजवळ 3 ते 4 मिनटं मी ही लो टू मीडियम गॅसवरती फ्राय करून घेतलेली आहे। छान पलटी करून घेऊयात। आतून मस्त मऊ आणि वरतून एकदम कुरकुरीत असे हे आपले छान कटलेट तयार होतात। एक साईड पलटी करून घेतलेली आहे। कुरकुरीत झालेले नाहीत म्हणून अजून थोडंसं शेकून घेणार आहे त्याला छानपैकी। जे आपल्याला वाटत आहेत मस्त कुरकुरीत आपण याला फ्राय करत आहोत। छान सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता रेसिपीचा। खूप जास्त आपल्याला त्याला उलट पलट नाही करायचं आहे, पण हलक्या हातानेच करायचं आहे। छान या ठिकाणी आपले कटलेट्स शेकून झालेले आहेत। चला तर आता काढून घेऊयात। आशा करते की तुम्हाला ही अतिशय साधी सिंपल आणि घरगुती रेसिपी नक्की आवडली असेल आणि जर आवडली असेल तर पटकन आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब नक्की करा बरं का। चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय फॅमिली।